नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत संजय भास्कर जोशी सर. आणि त्यांनी पुस्तक लिहिलंय पडद्यावरचे विश्वभान या नावाचे. त्याबद्दल आपण सरांशी या मुलाखतीत बोलणार आहोत. तर सरांचा मी थोडक्यात परिचय देतो सुरुवातीला. तर सर लेखक आहेत. त्यांनी नचिकेताची उपाख्यान, रेणुका मृणालची उपाख्याने या दोन कादंबऱ्या लिहिल्या आणि त्यानंतरही श्रावण सोहळा अजून एक अशी त्यांची कादंबरी प्रकाशित झाली आहे. आणि त्यांनी एक आत्मकथनात्मक पुस्तक लिहिलं आहे, कॉर्पोरेट तरीही या नावाचं. आणि कॅचर इन द राय या कादंबरीचे सरांनी भाषांतर केले आहे, ते बरेच प्रसिद्ध आहे. आणि येत्या काळातही त्यांचे बरेच लेखन आता प्रकाशित होणार आहे. आणि त्यांनी वेगवेगळ्या नियतकालिकात समीक्षा किंवा सिनेमा परीक्षण, ज्यावर आपण बोलूच आता, अशा वेगवेगळ्या विषयांवर लेखन केले आहे. तर सरांचं जे पुस्तक आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. हे पुस्तक 2022 साली प्रकाशित झाले आहे. आणि प्रकाशक मौज प्रकाशन ही प्रकाशन संस्था आहे. आणि पुस्तकात सरांनी त्यांना आवडलेल्या चित्रपटांचा परिचय करून देणारे लेखन केले आहे. पुस्तकातील सर्वच चित्रपट हे परदेशातील आहेत. सरांच्या या पुस्तकातील लेखन हे मुख्यत्वे चित्रपटातील आशय सांगणे, त्या चित्रपटातील आवडलेल्या गोष्टींचे थोडक्यात वर्णन आणि त्याचा एक आस्वादात्मक परिचय अशा स्वरूपाचे आहे. आणि पुस्तकात एकूण 25 चित्रपटांवर सरांनी लेखन केले आहे. तर आपण या मुलाखतीत त्यांच्याशी या पुस्तकावर आणि या संदर्भातील इतर गोष्टींवर बोलणार आहोत. तर सर, सुरुवातीला थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. नमस्कार. हो सर, थँक्यू. आणि सर, आपण मुलाखतीची सुरुवात आपण अशीच करू की म्हणजे तुमच्या चित्रपट पाहण्याच्या प्रवासाची सुरुवात झाली, म्हणजे कशी झाली आणि तो प्रवास म्हणजे इंटरेस्ट कसा निर्माण होत गेला तुम्हाला? चित्रपट बघायची किंवा सिनेमाची आवड लागायची सुरुवात इतर कोणत्याही नॉर्मल माणसाप्रमाणेच झाली. कॉलेजमध्ये कॉलेज बुडवून सिनेमे बघणं इथून सुरुवात झाली. फक्त एकच आहे, त्या काळी ज्या प्रकारचे सिनेमे बघायचो त्यात बदल कसा झाला हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण कॉलेजमध्ये असताना पिरियडला दांड्या मारून शम्मी कपूरचे सिनेमे बघायचे, राज कपूरचे सिनेमे बघायचे, अमिताभ बच्चनचे सिनेमे बघायचे, हे नॉर्मलच होतं माझं इतर कोणत्याही माणसासारखं. पण मागचं शतक संपताना 2000च्या आसपास साधारणपणे माझ्या एका मैत्रिणींनी मला काही वेगळे सिनेमे बघायला म्हणून त्यांच्या डीव्हीडी दिल्या. त्यात सेंट ऑफ अ वुमन नावाचा एक सिनेमा होता. तो सिनेमा आणि त्यानंतर ज्या काही 10-12 सिरीज दिल्या, तिथपासून माझ्या सिनेमा बघण्याची अभिरुची बदलली. अदरवाईज पूर्वी ज्या प्रकारचे सिनेमे सगळ्यांना आवडतात तसे सिनेमे, म्हणजे हिंदीतले सिनेमे म्हण किंवा इंग्रजीमध्ये जेम्स बॉन्डचे सिनेमे म्हण किंवा असेच सिनेमे मला आवडत असत आणि मी भरपूर सिनेमे बघत असे. परंतु एकदा अशा प्रकारच्या सिनेमाची आवड लागली की मग मात्र माझी सिनेमाची अभिरुची पूर्णपणे बदलली. हा माझ्या आयुष्याचा मोठा बदल होता की असे वेगळे सिनेमे बघायला लागले की ज्याच्या आशयामुळे मला अत्यंत कित्येक दिवस झोप लागू नये, आपल्याला अस्वस्थ व्हावं आपण, आणि त्या सिनेमांनी आपल्या मनावर गारुड करावं, असे सिनेमे बघायची सवय लागली. एकदा ती चटक लागली की मग इकडचे हे सिनेमे बघवेनात. म्हणजे उदाहरण तुला सांगायचं म्हणलं ना, तर इट हॅपन्ड इन वन नाईट सारखा सिनेमा बघितल्यानंतर मग पूर्वी पाहिलेला चोरी चोरी पुन्हा बघवत नाही. म्हणजे मग प्रश्न पडतो की चोरी चोरी सारख्या सिनेमात कशाला ती पुन्हा पुन्हा भगवानची गाणी, कशाला जॉनी वॉकर पाहिजे, कारण मग मूळ सिनेमा पाहिला असतो आपण, त्यात अशा काही तडजोडी नसतात. मग एकदा असे ग्रेट जागतिक दर्जाचे सिनेमे पाहिले की मग ती चटक लागते. आणि मग काय होतं की तुम्ही मित्रमंडळी अशी जमता आणि मग एकमेकांना सिनेमे द्यायचे, चांगल्या सिनेमाविषयी एकमेकांना सांगायचं, असं सुरू होतं. आणि अशा गप्पांमधनं नवनव्या सिनेमांविषयी कळतं आणि मग मी असे सिनेमे बघत राहिलो. आणि सर, म्हणजे चित्रपट हा कला प्रकार इतर कला प्रकारांच्या तुलनेत कशा प्रकारे वेगळा आहे असे तुम्हाला वाटते? म्हणजे तुम्ही कादंबऱ्याही बऱ्याच वाचल्या आहेत आणि तुमचं वाचनही आहे बरंच, तर माझं तुमचं काय वाचन अगदी निरीक्षण आहे? भरपूर आहे. म्हणजे गेली 40 वर्ष प्रचंड वाचलंय मी. फक्त एकच गोष्ट सांगतो तुला मी, की जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपल्याला आपण जे वाचतो त्याचं आपल्या मेंदूमध्ये व्हिज्युअलायझेशन करावं लागतं. सिनेमा हा वेगळा प्रकार असा आहे की दिग्दर्शक त्या सगळ्या कल्पनेचं व्हिज्युअलायझेशन करून तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपातच तुम्हाला डायरेक्ट फीड करतो ते. त्यामुळे ती एक जी स्टेज असते की आपण आपल्या इमॅजिनेशननी व्हिज्युअलाइज करतो, ती स्टेज डायरेक्टर डज ऑन युअर बिहाफ, आणि तो त्याच्या थॉट प्रोसेस मधनं जे व्हिज्युअलायझेशन असेल ते तुम्हाला प्रेझेंट करतो. आणि इन अ वे यू आर बाउंड बाय डायरेक्टर्स इमेज ऑर इमेजरी. आणि एखाद्या कल्पनेचा जो काही व्हिज्युअल इफेक्ट असेल तो डायरेक्टरच्या नजरेनेच आपण बघायला लागतो. हा फार मोठा फरक आहे.
इतर कादंबरी वाचताना, आता जीएनची कथा वाचताना आपण आपल्या मनात विचार करतो. आता उदाहरण साधे तुम्ही आता आता वाचू नका सारखी कादंबरी बघ किंवा मराठीतल्या अनेक कादंबऱ्या बघ. एखादं वाक्य असतं, तो अगदी रस्त्यावरचा टपोरी माणूस होता, तेव्हा आपण मनातल्या मनात विचार करायला लागतो, तो टपोरी कसा असेल, कसा दिसत असेल, कसा बोलत असेल. पण अमर अकबर अँथनी सिनेमा पाहिला की तो अमिताभ बच्चन जो आहे अँथनी, तो अगदी रिअल टपोरी माणूस आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर लगेच उभा राहतो. तो कसा बोलतो, तेरे को बोला नाही यार मैं भाई, ती अशी भाषा म्हण, त्याचं दिसणं, त्याचं उंची, सगळं आपल्या डोळ्यासमोर ती एक इमेज निर्माण होते. या अर्थाने चित्रपट हे माध्यम अतिशय वेगळं आहे की आपल्या कल्पनाशक्तीला वाव न देता दिग्दर्शकांनी जी कल्पनाची शक्ती वापरली आहे ती आपल्यावर आपोआप लादली जाते आणि आपण त्या दृष्टीने त्या कथेकडे बघायला लागतो. हा फार मोठा फरक इतर कलांमध्ये आणि सिनेमामध्ये आहे. म्हणजे अनेक सिनेमांमध्ये आपल्याला आढळेल. आता गब्बर सिंग जर मी कादंबरी वाचली असती तर वेगळं असतं, पण अमजद खाननी शोलेमध्ये जो गब्बर प्रेझेंट केला, म्हणजे त्याचं ते तंबाखू खाणं असेल, त्याचं ते बोलणं असेल, त्याची स्टाईल असेल, त्याचं हसणं असेल, हे सगळं त्या दृष्टीनेच माझ्या डोळ्यासमोर मांडल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर ती इमेज निर्माण होते. तर सिनेमा या अर्थाने वेगळा असतो, तो तुमच्यावर एक प्रकारची इमेजरी लादतो. दिग्दर्शकाची जी व्हिज्युअलायझिंग आहे ते तुमच्यावर लादतो आणि आपण सगळी सिच्युएशन दिग्दर्शकाच्या नजरेतूनच बघतो. हा मोठा फरक आहे. पण सर म्हणजे यामुळे म्हणजे इंटरप्रिटेशनला मर्यादा पडता असं काही होतं असं तुम्हाला वाटतं का, की म्हणजे एक नाही, वाचक आता एक वरवर पाहिलं म्हणजे सामान्य सिनेमे जे असतात की नाही, त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशनला मर्यादा पडतात. येस, 100%. पण यात देखील श्रेष्ठ सिनेमे जे असतात की नाही, ते 2 फ्रेम्सच्या मध्ये असं काही सोडून देतात की जिथं आपल्या पुन्हा इमॅजिनेशनला खूप वाव मिळतो आणि आपण अनेक अर्थ काढतो. म्हणजे मजिदीचे सिनेमे बघ किंवा फरहानचे सिनेमे बघतो, त्या सिनेमांमध्ये इतकं काही आपल्याला विचार करायला मिळतं की आपण विचार करत राहतो. अर्थसारखा सिनेमा बघतो किंवा स्पर्शसारखा सिनेमा बघतो, असे सिनेमे पाहताना दिग्दर्शक सगळं सांगून टाकत नाही, त्यात आपल्याला विचार करायला जागा सोडतो. त्यामुळे आपल्याला देखील खूप काही त्यात अर्थ शोधता येतात. वी कॅन गो ऑन टेकिंग द न्यू अँड न्यू मिनिंग. यात आपल्या क्रिएटिव्हिटीला वाव सोडतो, तिथं श्रेष्ठ सिनेमा असतो. हे बघ, तुला एक सांगतो मी, कुठल्याही कलेमध्ये जो कलावंत प्रेक्षकाला किंवा वाचकाला आपल्यापेक्षा 2 इयत्ता वरचा समजतो, तो कलावंत श्रेष्ठ असतो. याउलट जो कलावंत वाचकाला किंवा प्रेक्षकाला आपल्यापेक्षा 4 इयत्ता खालचा समजतो, तो कलावंत श्रेष्ठ नसतो. आता सलमान खानच्या सिनेमात आपल्याला डोकं बाजूला ठेवावं लागतं, तिथं आपल्याला काही वावच नसतो. त्यामुळे ते सिनेमे म्हणून श्रेष्ठ नसतात. याउलट अनेक सिनेमे असे आहेत की जिथं आपल्याला विचार करायला खूप जागा असते. आता ट्रेजर ऑफ सिएरा माड्रे सारखा सिनेमा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप विचार करता येतो की माणसाचा मोहापायी धावत सुटणं, या सगळ्या गोष्टींवर आपण विचार करतो. त्यात जे दाखवलं तिथं थांबत नाही, तर त्यामागचे अन्वय अर्थ आपण शोधतो. म्हणून ते सिनेमे श्रेष्ठ ठरतात. त्यामुळे सिनेमात देखील आपल्या कल्पनाशक्तीला भरपूर वाव असतो, जर दिग्दर्शक त्या ताकदीचा असेल तर. अन्यथा बरेचसे बहुतांश हिंदी सिनेमे असा काही वावच देत नाहीत. म्हणून आपल्याकडे वाक्य प्रसिद्धच आहे, अरे तो काही नाही, डोकं बाजूला ठेवून बघायचा सिनेमा. मग बघायचा कशाला सिनेमा? आपण रस्ता क्रॉस करतो का डोकं बाजूला ठेवून? आपण काय करतो डोकं बाजूला ठेवून? मग सिनेमा का बघावा, असा माझा नेहमीच प्रश्न असतो. जो सिनेमा बघताना आपलं डोकं वापरावं लागेल तो सिनेमा आपण बघावा, असा माझा एका वाक्यातला सल्ला आहे. अन्यथा माणूस असण्याचा फायदा काय ना? माणूस असण्याचा फायदा काय अदरवाईज? त्यामुळे असे सिनेमे बघावेत की जिथं आपलं डोकं वापरायला गेलं, आणि जिथं डोकं वापरायला लागतं तिथं नेहमीच आपल्या कल्पनाशक्तीला वाव असतो आणि आपण न्यू इंटरप्रिटेशन करत राहतो आपण. म्हणजे स्कॉर्सेसीचा एखादा सिनेमा बघितला की त्यातनं आपण नवनवे अर्थ शोधत राहतो आपण. हे फार महत्वाचं आहे. हो. आणि सर म्हणजे तुमचं जे पुस्तक आहे पडद्यावरचे विश्वभान, तर त्यात तुम्ही परदेशी चित्रपटांवर लेखन केले आहे. तर परदेशी चित्रपटांवर अशा प्रकारचे लेखन करावे असे तुम्हाला का वाटले, आणि तुमच्या पुस्तकाच्या पडद्यावरचे विश्वभान या नावाबद्दलही सांगू शकाल का? सांगतो मी की जे सिनेमे पडद्यावर जे सिनेमे बघितले ते इतके श्रेष्ठ होते की माझ्या इथल्या मित्रांना त्याची ओळख करून द्यावी असं वाटलं, म्हणून मी हे सदर लिहायला घेतलं. आणि त्यावेळी काय झालं, मी त्यावेळी दाभोळकर
साधनाचे संपादक होते. त्यांच्याकडे मी हा प्रस्ताव पाठवला. म्हणलं मी आता हल्ली खूप चांगले परदेशी सिनेमा बघतो, तर त्याच्यावर मी लिहिलं तर आपल्याला छापायला आवडेल का? तर दाभोळकर, नरेंद्र दाभोळकरांनी मला तातडीने ग्रीन सिग्नल दिला. इतकंच नाही तर त्यांनी मला हेही सांगितलं की तो ज्या सिनेमावर लेख लिहिशील तो सिनेमा आपण आपल्या वाचकांना दाखवूयात. म्हणजे मी तो त्या गुरुवारी त्या सिनेमाचा शो करायचो ज्या सिनेमावर मी लेख लिहायचो आणि त्या सिनेमाविषयी मी बोलायचो. त्यामुळे आपल्या इथल्या लोकांना ती अनुभूती द्यावी, त्या सिनेमाविषयी सांगावं आणि इथल्या प्रेक्षकांना देखील थोडंसं अधिक चांगल्या सिनेमाकडे वळवावं म्हणून मी हे लेख लिहायला लागलो. आणि मग जेव्हा लेख लिहून यायला लागले त्याच वेळी मुकुंद भागवत मौजेचे जे आहेत त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला याचं पुस्तक काढायला आवडेल बरं का. म्हणून हे पुस्तक आलं ऍक्च्युली. आणि सर तुम्ही म्हणजे आत्ताही बोललाच की तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या मनोगतात श्रेष्ठ चित्रपटांची काही लक्षणे लिहिली आहेत. होय. तर म्हणजे आमचा असा प्रश्न होता की एखादा चित्रपट श्रेष्ठ आहे आपण अशा प्रकारे वस्तुनिष्ठपणे ठरवू शकतो का आपण म्हणजे यात वस्तुनिष्ठ नक्की नसतं, पण काही बेसिक क्रायटेरिया असतात ना ते मात्र गृहीत धरलेच पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येकाची आवड वेगळी असते, ते व्यक्तिनिष्ठ होतं हे मान्य आहे. परंतु काही बेसिक क्रायटेरिया असतात. उदाहरणार्थ चांगला सिनेमा असतो की नाही त्यात सवंग विनोद, फालतूपणा, टाइमपास आणि अनावश्यक गाणी, अनावश्यक विनोद यांना फाटा दिला असतो. आता ही गोष्ट कॉमन आहे सगळ्या चांगल्या सिनेमाला. मी ज्या सिनेमांविषयी त्या कुठल्याच सिनेमात असला फालतूपणा आढळणार नाही. हे बेसिक क्रायटेरिया आहेत ना ते असतातच म्हणजे अगदी. आणि मी मगाशी सांगितला क्रायटेरिया की नाही की श्रेष्ठ सिनेमा जो असतो की नाही तो असा दिग्दर्शक बनवतो जो प्रेक्षकाला आपल्यापेक्षा 4 इयत्ता वरचा समजतो. त्यामुळे तो अशा सगळ्या जागा सोडतो की ज्या योगे प्रेक्षकाला आपला मेंदू वापरायला काहीतरी चान्स मिळेल. सगळं सांगून टाकत नाही. श्रेष्ठ सिनेमाची ही जी बेसिक लक्षणं आहेत ना ती सगळ्यांना लागू पडतातच. त्याच्यानंतर मग प्रत्येकाची आवड निवड असते. आता मला एखाद्याला टेरेंटिनोचे सिनेमे जास्त आवडतील, एखाद्याला स्कॉर्सेसीचे सिनेमे जास्त आवडतील, एखाद्याला जपानी सिनेमे जास्त आवडतील, एखाद्याला चिनी सिनेमे आवडतील, एखाद्याला इराणी सिनेमे जास्त आवडतील. तो फरक पडेल. पण बेसिक क्रायटेरिया जो आहे ना की ज्यात आपण फालतूपणा वर्ज करतो, ज्यात आपण प्रेक्षकाच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल असं काहीतरी मांडतो, त्याच्या इंटरप्रिटेशनला वाव मिळेल अशा जागा सोडतो. हे श्रेष्ठ सिनेमाची बेसिक लक्षणं मात्र कॉमन असतातच. असे सिनेमे वैश्विक संदेश देतात. ते फक्त तात्पुरते नसतात, तात्कालिक नसतात. अजून एक मुख्य म्हणजे ते फक्त गोष्ट सांगत नाही तर गोष्टी पलीकडे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतात. आणि सर तुम्ही पुस्तकाच्या मनोगतात असे म्हटले आहे की तुमच्या या पुस्तकातील लेखन हे मुख्यतः आशयाच्या अंगाने झाले आहे आणि करेक्ट. याबद्दल संपादकांनी देखील तुम्हाला सूचना केल्या होत्या पण तुम्ही मान्य केलेच आहे की ही तुमच्या या लेखनातील मर्यादा आहे. तर या मी मर्यादेमुळे याचं तुमच्या कारण सांगतो. मी लेखनात तुला असं हा येस बेसिकली मी लेखक आहे. त्यामुळे मी आशयाच्या अंगानेच नेहमी बघत असतो कुठल्याही गोष्टीकडं, सिनेमाकडे देखील आणि प्रत्येक गोष्टीकडं. परंतु आस्वादक म्हणून मी जेव्हा गणेश मतकरीची पुस्तकं वाचली, गणेश मतकरीचे लेख वाचले, विजय पाडळकरचे लेख वाचले, तेव्हा मला सिनेमा सर्वांगाने कसा बघावा हे कळलेलं असतं. मी असाच आस्वादक म्हणून बघतो. परंतु मी ओळख करून देताना मात्र माझ्यातला लेखक कादंबरीकार हा जास्त जागृत होतो आणि त्या अंगाने श्रेष्ठता सिनेमाची जी आहे ती तुम्हाला पटवून द्यायचा प्रयत्न करतो. कारण माझ्यातला लेखक आणि साहित्याचा समीक्षक, मी कादंबऱ्यांचा समीक्षक देखील आहे, तो जागृत असतो. त्यामुळे त्या अंगाने मी समजून सांगायचा प्रयत्न जास्त करू शकतो. याचं कारण सांगतो तुला. मी माझे लेखन जे आहे सिनेमाविषयीचं ते मला क्लिष्ट करायचं नसतं. मी टेक्निकल सांगायला लागलो तर ते लेखन अवघड होईल, क्लिष्ट होईल. ते मला टाळणं अतिशय आवश्यक वाटतं. असं अनेक वाचले लेखन मी जे मला आवडलंय पण ते क्लिष्ट होतं. पण ते मला टाळायचं असल्यामुळे मी जास्त आशयाच्या अंगाने लिहिलं. फक्त मी कथा सांगत नाही तर त्या आशयात काय खुबी आहे. म्हणजे रोड होम सारख्या सिनेमामध्ये इतकं सुंदर आहे ते. रोड होम हा चिनी सिनेमा आहे. त्या सिनेमाची सुरुवात होते तेव्हा सुरुवातीला एक मुलगा आपल्या वडिलांच्या गावी चाललाय, वडिलांचं निधन झालंय म्हणून. तर सुरुवात होती ती ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होते आणि मग तो जातो आणि त्याची आई एक वेगळाच विचित्र हट्ट करते की वडिलांची अंत्ययात्रा कशी काढायची. आणि मग ते आईचं वडिलांवर कसं प्रेम होतं हे दाखवण्यासाठी फ्लॅशबॅक दाखवतात आणि फ्लॅशबॅक येतो तेव्हा
कलर येतो सिनेमाचा संबंध. ही किती ब्युटिफुल गोष्ट आहे ही अतिशय. जनरली फ्लॅशबॅक ब्लॅक अँड व्हाईट असतो. यांनी काय केलं, सिनेमाची सुरुवात ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आणि संबंध फ्लॅशबॅक जो आहे, लोकांचं प्रेम आहे आईवडिलांचं, ते कलर मध्ये, आणि ते इतकं सुंदर आहे. तर हे मी सगळं समजावून सांगतो माझ्या लेखांमधनं, की ही गंमत किती गंमत बघा, की त्यांचं प्रेम जे आहे ते त्याच्या आयुष्यात रंग भरतं आणि ते रंगीत दाखवलंय. आणि त्याचा वर्तमान काळ आहे तो अतिशय खडतर आहे, तो त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दाखवलाय. तर अशा प्रकारे सिनेमा समजावून सांगणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं. किंवा रोड होम सारख्या सिनेमामध्ये त्यांनी बासरी सारख्या वाद्याचा मधुर वापर केलाय, किंवा कॅमेऱ्याचा वापर कसा केलाय, संगीत कसं वापरलंय, किंवा पोस्टमन इन द माउंटन सारखा सिनेमा आहे, त्याच्यावरचा माझा लेख आहे. त्या लेखाला मी शीर्षकच दिलंय, एक हिरवीगार कविता. म्हणजे माझ्या लेखात मी त्यातले रंगसंगती, संगीत, कॅमेरा कसा वापरला, या सगळ्यांचा उल्लेख करतो. फक्त तांत्रिकता जी आहे ना ती मी टाळतो, कारण माझ्या वाचकांना मला क्लिष्टता अजिबात द्यायची नाही, म्हणून टेक्निकल टाळतो. पण अशा प्रकारचं लेखन मला वाचायला मला आवडतं एक वाचक म्हणून. उदाहरणार्थ गणेश मस्करीचं लेखन सिनेमाविषयीचं फार सुंदर आहे. विजय पाडळकरचं फार छान लेखन आहे. हे माझे मित्र आहेत अतिशय. इनफॅक्ट त्यांच्यामुळेच मी सिनेमे बघायला लागलो, आणि गणेश मस्करीचे पुस्तक वाचून मी ते सिनेमे आणून बघितलेत मी. असे ते माझे मार्गदर्शक आहेत. म्हणजे माझ्या मनोगतात मी लिहिलंय पुस्तकाचे, की भाष्यकाराचे पुसतू, जसं ज्ञानेश्वरांनी म्हणले तसं अशा भाष्यकारांकडून वाट शोधत शोधत मी पुढे गेलोय. मी, या लोकांनी मला मदत केली आहे. पाडळकर काय, गणेश मतकरी काय, रवी मुकुल काय, या सगळ्या लोकांनी मला मदत केली आहे, आणि यांचे खूप माझ्यावर उपकार आहेत. म्हणजे सिनेमा कसा बघावं या लोकांमुळे. अशोक राणेंचं फार सुंदर पुस्तक आहे, अरुण खोपकरांची पुस्तकं अप्रतिम आहेत गुरुदत्त विषयीची. या सगळ्या पुस्तकांनी मला सिनेमा कसा बघावा शिकवलंय. फक्त मी ज्या प्रकारचे वाचक गृहीत धरतो, की मी तुला सांगतो मी काय असतं, वाचक काय किंवा लेखक काय किंवा समीक्षा काय, दोन प्रकार महत्वाचे असतात. तुला सांगतो मी. एक असतात ते फक्त पथेर पांचाली किंवा सत्यजित रे किंवा मृणाल सेन टाईपचे असतात. ते अतिशय अवघड वाटतात सुरुवातीला आपल्याला, मणिकौल वगैरे पाहायला जड वाटतात. आणि दुसरे असतात ते अमर अकबर अँथनी किंवा जंजीर टाईपचे असतात. म्हणजे प्रकाश मेहरा आणि मनमोहन देसाई एका बाजूला, आणि सत्यजित रे आणि मृणाल सेन आणि मणिकौल एका बाजूला. पण माझं म्हणणं, याच्यामध्ये पण एक वाट असते. ती मधली वाट असते ती गुलजार, बासू चॅटर्जी, बासू भट्टाचार्य, ऋषिकेश मुखर्जी यांची असते. तर समीक्षक म्हणून किंवा लेखक म्हणून मला ती वाट प्रिय आहे. म्हणजे मी खूप अवघड पण लिहू इच्छित नाही, पण सवंग पण नाही. असं मधलं मार्ग शोधून मी त्या मार्गाने लोकांना अधिक चांगले सिनेमे बघायला प्रवृत्त करणं हे माझ्या लेखनाचं प्रयोजन आहे. आणि सर, चित्रपटांच्या परीक्षणांचे किंवा चित्रपटात वरील केलेल्या परिचयात्मक लेखनाचे काय महत्व असते असे तुम्हाला वाटते? त्याचं फार महत्व आहे. याचं कारण असं, की मला असं नेहमी वाटतं, की आयुष्यामध्ये आपली अभिरुची उंचावत नेणं आणि स्वतःला राजहंस करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्रत्येकाने तसं वचन स्वतःला द्यायला हवं. त्या मार्गावरती अशा प्रकारचं लेखन खूप मदत करतं. कारण माझं पडद्यावरचं विश्वभान हे पुस्तक वाचून अनेकांनी माझ्याकडनं सिनेमे कॉपी करून नेले, हजारो सिनेमे पाहिले. म्हणजे महाराष्ट्रात अनेक फॅन मला याच्यामुळे निर्माण झाले. आणि असे चांगले वाचक आणि चांगले सिनेमा पाहणारे लोक निर्माण होणं ही समाजाची गरज असते. कारण ज्या समाजामध्ये उत्तम अभिरुची असेल तिथं चांगले सिनेमे बनतील ना. अदरवाईज फक्त बाहुबली सारखे सिनेमे येत राहतील ना. तर आपल्याला चांगले सिनेमे बनायला हवे असतील तर चांगले प्रेक्षक निर्माणाला हवेत, आणि चांगले प्रेक्षक निर्माण करायचे तर त्यांची अभिरुची हळूहळू वर न्यायला हवी. तर त्यांची अभिरुची वर नेण्यासाठी अशा प्रकारचं लेखन अतिशय आवश्यक आहे. म्हणजे गणेश मतकरीचे पुस्तकं काय किंवा माझे पुस्तक काय, अशी पुस्तकं वाचून लोकांची अभिरुची वाढते. आता तुला एक गंमत सांगतो मी. माझं जेव्हा पुस्तक आलं पडद्यावरचे विश्वभान, तेव्हा माझे एक ज्येष्ठ मित्र अनंत भावे, एकेकाळचे महान माणूस तो होता, लेखक म्हणून देखील ते पूर्वी बातम्या सांगत असत, आणि ते आमच्या गप्पांमध्ये सिनेमाविषयी बोलत असत. तर अनंत भाव्यांनी माझ्या या पडद्यावरचे विश्वभान या पुस्तकाच्या जवळजवळ 250 प्रती विकत घेऊन महाराष्ट्रात अनेकांना वाटल्या, फुकट पाठवल्या, की हे वाचा. कारण की यांचं ध्येय एकच होतं, की आपल्याकडे चांगले प्रेक्षक तयार व्हायला हवेत. चांगले प्रेक्षक तयार झाले तर मग चांगल्या दिग्दर्शकांना चांगले सिनेमे बनवावे असं वाटेल. अदरवाईज आपला दर्जा खालचाच राहील ना. म्हणजे मराठी काय, हिंदी काय, एकूण सिनेमा काय, सिनेमाचा दर्जा वाढायचा तर आधी प्रेक्षकांचा दर्जा वाढला पाहिजे. आणि त्यासाठी अशा प्रकारची चांगली समीक्षा किंवा चांगल्या सिनेमांची ओळख करून देणारी समीक्षा अधिक लिहिली जायला हवी असं माझं मत आहे.
आणि सर, म्हणजे श्रेष्ठ चित्रपट का पाहावेत असे तुम्हाला वाटते? म्हणजे या चित्रपटांमुळे तुमची चित्रपटांबद्दलची समज कशा प्रकारे नाही तर बदलली? आपण जर रस्त्यावर गेलो तर अनेक कुत्री आपल्याला भुंकतात, बरोबर. अनेक मांजरं आपल्या पायाशी निडविडतात. ही कुत्री, मांजरं किंवा झाडावरचे पक्षी, चिमण्या यांच्यापेक्षा तसे न होता आपण माणूस का झालो याचं उत्तर एकदा आपण स्वतःला विचारायला पाहिजे. एकदा आरशात बघायचं आणि स्वतःला विचारायचं, मी माणूस का झालोय? मग माणूस होण्याचा काही मला उपयोग करून घेता आला पाहिजे की नाही, की मला काही वेगळ्या संवेदना आहेत, मला काही वेगळं समजतं, माझी संवेदनाशीलता वेगळी आहे कुत्र्या मांजरापेक्षा. म्हणून याचं जर चीज करायचं तर मला भीमसेन जोशीचं गाणं ऐकता येतं, मला सत्यजित रेचे सिनेमा बघता येते, मला हरिप्रसाद चौरसियाची बासरी ऐकता येते की नाही. कुत्र्याला समोर बासरी ऐकलं काही फरक पडेल का? नाही पडणार. त्यांच्यापेक्षा मी वेगळा आहे, मला वेगळा मेंदू आहे, त्या मेंदूचा वापर करून मी स्वतःचं जगणं, अभिरुची उन्नत केलीच पाहिजे, हे मी स्वतः दिलेलं वचन असलं पाहिजे. तर ते वचन पूर्ण करायचं तर मला चांगले सिनेमे बघून स्वतःची अभिरुची उन्नत केली पाहिजे. आणि फक्त सिनेमाच्या बाबतीत नाहीये, नाटकं चांगली बघितली पाहिजेत, चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत. तुम्ही पुस्तकात देखील फालतू पुस्तक आयुष्यभर वाचत राहू शकता ना, नुसतं डिटेक्टिव्ह स्टोरी, पण त्याच्यातनं वर येऊन तुम्हाला हळूहळू जयवंत दळवी, सीना पेंडसे, चिंतन खानोलकर, जी ए कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे अशी स्वतःची उन्नती केलीच पाहिजे ना. तसंच सिनेमाच्या बाबतीत आहे. मी माणूस असल्याचं चीज करायचं असेल तर मला माझी अभिरुची सतत वर नेली पाहिजे, म्हणून मी चांगले सिनेमे पाहिले पाहिजे. आणि शेवटचं कारण तुला सांगतो की हे माझं आयुष्य फार छोटंच आहे बरं का. माझं आयुष्य जेमतेम 80-90 वर्षाचं आहे आणि जगात करोडो उत्तम सिनेमे आहेत, मला माहिती आहे, ग्रेट सिनेमे आहेत, अनेक उत्तम दिग्दर्शक आहेत. तर यांचं चांगलं चांगलं बघायचं मला कळलं असेल तर मला कळलंच पाहिजे चांगले सिनेमे कुठले आहेत. आय हॅव नो टाइम टू वेस्ट ऑन बॅड मूव्हीज अँड रीड बॅड बुक्स. हे स्वतःला वचन आधी द्यायला हवं की माझ्याकडे वेळच नाहीये वाईट सिनेमा बघायला आणि वाईट पुस्तकं वाचायला, म्हणून चांगले सिनेमे बघणं अतिशय आवश्यक आहे. स्वतःला चांगले सिनेमा बघायची सवय लावणं अतिशय गरजेचं आहे. आय डोंट हॅव टाइम. चांगल्या सिनेमांनाच माझं आयुष्य पुरणार नाहीये तर वाईट सिनेमा मला वेळ कसा घालू शकेन मी? आई हैव वेरी लिमिटेड टाइम. जे म्हणतात ना, जिंदगी यूं बहुत कम है मोहब्बत के लिए, रूठ कर वक्त गंवाने की जरूरत क्या है. तसं माझं आयुष्य छोटस आहे चांगले सिनेमा बघायला, फालतू सिनेमा देखकर वक्त गंवाने की जरूरत क्या है, असं माझं म्हणणं आहे. हो. आणि सर, चित्रपटांवरील प्रकाशित झालेल्या आणि तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलेल्या लेखनाबद्दल सांगू शकाल? म्हणजे तुम्ही आता बोललेच, विजय पाडळकर, जरूर. अरुण खोपकर, गणेश मतकरी, पण इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिश मराठीत मधलं मी अजून काही फारसं इतर लेखन जे चित्रपटाचं तुम्हाला? लेखन फारसं वाचलं नाही. एबर्ट वगैरे मला माहिती आहेत लेखक, पण मी फारसं वाचलं नाही. माझे गुरु या बाबतीत तरी मतकरी, पाडळकर, अरुण खोपकर, अशोक राणे हेच आहेत. यांचं वाचन मुख्य सांगतो तुला मी. ऋत्विक काळे नावाचा एक माझा मित्र आहे, म्हणजे मंगेश नारायणराव काळे नावाचा एक कवी आहे मराठीचा विख्यात, त्याचा मुलगा. तो माझ्याहून वयाने खूप लहान आहे पण तो माझा मित्र आहे आणि त्याच्याशी गप्पा मारून मारून मी खूप शिकलो. अजून एक म्हणजे माझा एक ट्रिपचा ग्रुप होता, त्यात कोण होते? अनंतराव भावे, म्हणजे अगदी माझ्या आधीच्या पिढीचे, खूप वृद्ध. हा, ते आता काय 2 महिन्यापूर्वीच वारले. आनंद जोशी नावाचा माझा मित्र, रवी मुकुल नावाचा माझा मित्र आणि सुबोध जावडेकर असा आणि अवधूत परळकर असा आमचा एक ग्रुप होता. आम्ही ट्रिपला जायचो. त्या ट्रिपमध्ये बरं का सुरुवातीला ही मंडळी सगळी जुन्या ग्रेट सिनेमांविषयी, म्हणजे पोस्टमन इन द माउंटन म्हण किंवा ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय म्हण, अशा सिनेमांविषयी गप्पा मारायची आणि मला विलक्षण न्यूनगंड यायचा. तर मग यांच्या गप्पा ऐकता ऐकता मला कळलं की अरे माझं वाचन वाढणं फार आवश्यक आहे सिनेमांच्या बाबतीतलं. आणि मग मी सिनेमाविषयी पुस्तक आणि हे सिनेमे बघायला लागलो. आणि आज अशी अवस्था आहे की अनंतराव भाव्यांनी माझं पुस्तक शेकडो लोकांना वाटलं, किंवा आज आनंद जोशी किंवा रवी मुकुल मला सिनेमाविषयी विचारतात प्रश्न. अशी अवस्था उलटी झाली, रिव्हर्स झाली. इतकं मी खूप बघून बघून, म्हणजे माझ्याकडे स्वतःचे 2,500 ते 3,000 सिनेमाचं कलेक्शन आहे आणि मी अनेकांना देत असतो सिनेमे ते. आणि मी अजून म्हणजे मधली 10 वर्ष अशी गेली की मी रोज रात्री 2 सिनेमे बघायचो. आणि याच्यावर उपाय एकच आहे की अधिकाधिक उत्तम सिनेमे पाहणं. तो सिनेमा पाहिला की विकिपीडियावर जाऊन त्याची सगळी माहिती शोधणं, IMDb वर त्याची सगळी माहिती शोधणं, त्याच्याविषयीचे लेख वाचणं विकिपीडियावर जाऊन, नेटवर जाऊन, आणि स्वतः अधिकाधिक माहिती मिळवणं आणि प्रेमात पडणं. काय सांगू का, मी लॅपटॉपवर प्रामुख्याने सिनेमे पाहिले खूप. याच्यावर प्रेम जडणं आणि हजारो सिनेमे बघितले मी, अक्षरशः हजारो.
म्हणजे आणि त्यात काहीही डावं उजवं ठेवलं नाही. चिनी, रशियन, जपानी, अनेक कोरियन सर्व प्रकार सिनेमा बघितले मी. मग हळूहळू कळायला लागतं आणि तुमचं मित्रमंडळ जमतं. ऋत्विक काळेनी मला हजारो सिनेमे दिले, आणून दिले, कॉपी करून दिले. त्याच्याशी गप्पा मारताना मला अनेक सिनेमाविषयी कळलं. या अशा प्रकारच्या मित्रांकडूनच मला माझी अभिरुची उन्नत झाली आणि माझी इच्छा आहे की माझ्याप्रमाणे, जसं म्हणतात ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, तसं आहे हे. विंदा करंदीकरांची एक कविता आहे बघ, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे देणाऱ्याचा दातृत्व हा गुण घ्यावा. तसं मी म्हणतो की सिनेमा बनवणाऱ्याने बनवत जावा, पाहणाऱ्याने पाहत जावा, पाहता पाहता एक दिवस जो चांगला बघितला त्याच्याविषयी इतरांना सांगावे, असं माझं जगणं आहे आणि त्यात मोठा आनंद आहे, बाकी काही नाही. सर, थँक्यू. तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली. माझा सरांचं जे आनंद आहे, पुस्तक आहे, माझा आनंद आहे. हो हो, नक्की सर. आणि तुझे सरांचं जे जे कोणी पुस्तक आहे, प्रेक्षक असतील त्या माझा खाली नंतर फोन नंबर दे माझा. कुणालाही सिनेमाविषयी हो बोलावं असं वाटलं तर कधीही मला कोणी फोन करू शकतं, अगदी बेलाशक. हो, नक्की सर, नक्की. आणि माझं राजवंत तर पुस्तक सरां पेठेचं नाव दे तू, फोन नंबर माझा दे, हो हो, आणि जरा हवं तर नक्की पुस्तक नक्की. मागू शकतील. मौज प्रकाशनचं येस पुस्तक येस. आहे आणि ते वाचून तुम्ही माझ्यासारखेच हो हो पुस्तक सिनेमा वेडे व्हाल. मला सिनेमा वेडेच म्हणतात. म्हणजे मधली 10 वर्ष मी रोज रात्री 2 सिनेमा बघायचो अक्षरशः, आणि त्याच्यासारखा आनंद नाही, अक्षर सांगतो मी तुम्हाला. आणि माणूस म्हणून प्रगल्भ व्हायची ही खूण आहे मुख्य म्हणजे. हो थँक्यू व्हेरी मच हो अथर्व, खूप छान वाटलं हो तुझ्याशी बोलून, फार मस्त हो, वाटलं थँक्यू. मला. हो. एन्जॉय. आणि हो, सरांचे पुस्तक विकत घेण्याची लिंक मी देतोय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. तर थँक्यू सर. थँक्यू, मजा आली. हो सर.